आयच्या कॅबिनेटात मुख्यमंत्री प्रमोद सावंतान म्हाजो फ्लॅट येवजण सुरू करपाची घोषणा केल्या. सहकार, महसूल आणि कायदो खात्यान संयुक्तपणान सुरू केल्ल्या ह्या उपक्रमात घरां, सोसायटी आणि अपार्टमेंट मालकी संबंधात बऱ्याच तेंपा सावन उमकळीत पडिल्ल्या प्रश्नाचेर उपाय काडपाचो मोग दवरला. जमिनींचे हक्क, जमिनींक घेऊन जातले वाद असे प्रश्न सोडोवपाचो हे येवजणेत यत्न केला. हावसिंग सोसायटींक पुनर्विकास प्रकल्प हातात घेवपाक आणि तांची मालमत्तेची कायदेशीर मालकी सुरक्षीत करपाक मेळटली. कायदेशीर स्पश्टताय दिवपा खातीर आणि फ्लॅट मालकांक न्याय मेळचो ह्या हेतान म्हाजो फ्लॅट येवजण हाडटात अशें मुख्यमंत्री प्रमोद सावंतान सांगलें. आमी पळयता चडशे फ्लॅट जे आहा पळय न्ही, जे चडश्यो बिल्डींग्स बांदलेले आहा पळय आनी जुन्यो बिल्डींग रेराच्या पयलींच्यो अशाच पद्दतीच्यो आसा. एक तर त्या लँड ओनरान तांकां टायटल क्लियर करून दिवंक ना, जाल्यार बिल्डर बांदला तेणी टायटल क्लियर करून दिवंक ना. फक्त एग्रीमेंटाची रिसिप्ट दिल्या. वेगवेगळे बँकेनी सुद्दां तेन्ना फक्त एग्रीमेंटाचेर तांकां लोन दिल्ली आसा. फ्लॅट तांच्या बाकीचो पेपर एसच डॉक्युमेंट एसच तांच्या नांवार कांयच ना. 2500 सोसायटी आसा. हय, 2500 हावसिंग सोसायटीज आहा. हाज्या वयल्यान फिक्स जालें की ह्यो तरी कन्फर्म आसतलें की ह्या 2500 हावसिंग सोसायटी 25,000 फ्लॅट जाले. म्हणजे एके हावसिंग सोसायटीन 10 फ्लॅट धरले जाल्यार आनी ताज्या भायर सोसायटी करिनासतले कितले आहा. सर एकूच सांगता सर, सोसायटी फॉर्म करपाक केलें न्ही सर, सो गव्हर्मेंट कितें म्हणटा की बिल्डर ना जाल्यार प्रॉपर्टी ओनर तेंचे कडल्यान NOC हाड म्हणटा आनी ते खूबदां अशें जालां की ते दिवपाक रेडी ना. सो हितून कितें आसा? आतां तुका आमी 10,000 फ्लॅट ओनर आसात. ही आमचो फ्लॅट, ही आमची बिल्डींग. तुमकां तांची NOC लागची ना, बिल्डराची लागची ना आनी तेंच्यांनी हेजी लागची ना. तेंच्यांनी आपल्या 10 जाणांच्या भितर सोसायटी फॉर्म करपाचें आनी तेंच्यांनी सोसायटी एका दिवपाचें. आमी विदीन द शॉर्ट स्पॅन ऑफ अ टायम आमी रजिस्टर्ड 15 दिसांच्या भितर आमी ताका रजिस्टर करून दिता. जी आहा पळय ती पे करची पडटली. पण हातूंतल्यान एक समाधान जातलें, ज्या गोंयकारांनी 30 वर्सां पयलीं 40 वर्सां पयलीं जे फ्लॅट घेतलेले आज ते परत म्हणजे सामके पाड कंडिशनान आसा, तांकां बांदपाक परत मेळना. हांकां ताजो खूब मोठ्या प्रमाणात फायदो जातलो. त्या खातीर समेस्त म्हाका गोंयकारांक रिक्वेस्ट करीत दिसता की जेंच्यांनी हावसिंग कॉपरेटीव सोसायटी करूंक ना तांच्यांनी बेगिना बेगीन करच्यो. रेरा येवच्या पयलींचे सगळे प्रॉब्लेम आसतले. ताका आमी स्पेसिफीक नोटिफिकेशन आयल्या उपरांत ताका पिरियड आसतलो. विदीन दॅट पिरियड तांच्यांनी हे सगळें कंप्लीट करून घेवचें पडटलें. दे गेट दीस बेनिफीट फॉर ऑल. हेचो सगळ्या जाणांक बेनिफीट मेळटलो. ताचो पयलो रिडक्शन इन द स्टॅम्प ड्युटी फॉर द युनिलॅटरल डीम कन्व्हियन्स हो पयलो अमेंडमेंट आमी आमच्या रेव्हेन्यू डिपार्टमेंटाच्या वतीन हाडला. फॉर द अमेंडमेंट फॉर द सेक्शन 4 and Article 5 with the Article 48 of the Scheduled 1A of the Indian Stamp Duty of the 1892 as in force of the state of Goa. हो दुसरो अमेंडमेंट हाडलेलो आसा. आनी ताजो जो तिसरो अमेंडमेंट आसा इज अमेंडमेंट टू द कॉपरेटीव सोसायटी एक्ट 2001. हातूंत तिसरो अमेंडमेंट हाडला. हे 3 अमेंडमेंट वांगडा धाडून म्हजो फ्लॅट ही स्कीम आयच्यान आमी लॉन्च केल्या. तेजी नोटिफिकेशन 2 दिसांच्या ऑर्डिनन्स काडटले. वयतलो ताज्या उपरांत असेंब्ली जातली. ITI सारकिल्ल्या उद्देगीक प्रशिक्षण संस्थांनी चलयांक आपलें नांव नोंद करपाक उर्बा दिवपा खातीर मुखेलमंत्री सुकन्या कौशल विकास प्रोत्साहन येवजण सुरू केल्या अशें प्रमोद सावंतान सांगलें. हे येवजणे खाला ITIत प्रवेश घेवपी चलयांची ट्युशन फी 100% माफ करतले. कुशळटाय वाडोवप आनी बायलां खातीर रोजगारांची संद दिवप हो ताचे फाटलो हेत आशिल्ल्याचें CMन सांगलें. फॉर्म्युला आमच्या डायरेक्टर ऑफ द स्किल डेव्हलपमेंट हाच्या वतीन आमी मुख्यमंत्री सुकन्या कौशल्य विकास प्रोत्साहन योजना 2026 ही लॉन्च करता. ज्यो चलयो भुरग्यो ITIनी एडमिशन घेतली तांच्या खातीर फीज आमी पूर्णतः 100% वेव करता. मॅक्झिमम चलयांनी हे ITIनी एडमिशन्स घेवचे जेणे करून आमी स्किलिंग खूब मोठ्या प्रमाणात प्रमोट करतले. ही आमची